हिमालयाच्या उंच शिखरावर बर्फांच्या पडद्यांनी झाकलेली शांत सकाळ होती. गंगेचं पाणी त्या दिवशी नेहमीपेक्षा अधिक पारदर्शक आणि अंगावर शहारा आणणारी वाऱ्याची मंद झुळूक. हिमालय पुत्री पार्वती बालपणापासूनच ध्यानमग्न होऊन फक्त एकच स्वप्न पाहत होती, महादेवांशिवाय तिचं आयुष्य अपूर्ण आहे. एक दिवस हिमालय राजाने आपल्या कन्येला बोलावले. त्याच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा होती, पण डोळ्यात सत्ता आणि राजकारणाचं ओझं. पार्वती, ऋषभानू राजपुत्र तुला मागणी घालतोय. त्याच्याशी लग्न झालं तर आपल्या राज्यांना अपार शक्ती मिळेल. हा संधीचा क्षण आहे. पार्वतीच्या हृदयात जणू वीज कोसळली. पिताश्री, मी महादेवांसाठीच जन्माला आले आहे, हे तुम्ही विसरलात का? राजाने उत्तर दिलं, ही फक्त बालवयातील हौस आहे. मुली, संस्कार वास्तवात वेगळा असतो. ही बातमी तिच्या लहानपणापासून सोबत असलेल्या 2 मैत्रिणींना, सुमित्रा आणि अन्विता यांना समजली. त्यांना कळलं की उद्या पहाटे ऋषभानू राजपुत्र आपली पालखी घेऊन लग्नासाठी येणार आहे. त्या रात्री त्यांनी ठरवलं पार्वतीला इथून दूर घेऊन जावं, तिच्या नियतीकडे. पहाटेची वेळ, चंद्र अजून आभाळात तरंगत होता. तिघीही गुपचूप महालातून बाहेर पडल्या. त्यांचे ओले झालेले पाय वेगाने गवत चिरत होते. श्वास वाढला होता. त्या गंगेच्या काठावर पोचल्या. तिथेच पार्वतीनं ठरवलं की आता ती महादेवांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तप करेल. गंगेच्या काठाजवळ एक लहान टेकडी होती, ज्यावर फुलांच्या झुडपांनी वेढलेली एक गुफा होती. पण पार्वती फक्त गुहेत ध्यान करण्यापुरती थांबली नाही. जवळच्या जंगलात काही जमाती राहत होत्या, अज्ञानात आणि सांसारिक कलहात गुंतलेल्या. पार्वतीने त्यांना भगवान शिवशंकराच्या भक्तीचा मार्ग समजवला. ती म्हणायची, शिव हे फक्त कैलासावर नाहीत, ते प्रत्येक हृदयात आहेत. मंत्रात, जपात आणि निस्वार्थ सेवेत त्यांचा वास आहे. ती सर्वांना ओम नमः शिवाय हा मंत्र शिकवत असे आणि एकत्र बसून जप करण्यास प्रवृत्त करत असे. हळूहळू संपूर्ण जंगलात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. मंत्राच्या गजराने वारा सुद्धा पवित्र झाला. भगवान शिवशंकराच्या भक्तीत ती तहान भूक हरपून काम करत होती. रस्त्यात जे मिळेल ते जंगली फळ, मूल किंवा कधी फक्त पाणी हेच तिचं अन्न असे. बऱ्याच दिवसांना काहीच मिळालं नाही तर ती झाडाची हिरवी पाने चघळून दिवस काढत असे. ती पाने कडवट असली तरी तिच्यासाठी ती उपवासाची वेदना नाही तर निश्चयाचं औषध होतं. तिचा देह कृश होत गेला, पण डोळ्यातील तेज वाढतच गेलं. लोक म्हणायचे, देवी तुम्ही इतके कष्ट का घेताय? ती हसून म्हणायची, भक्तीचा मार्ग दाखवणं हेच माझं महादेव पूजन आहे. पार्वतीच्या या कठोर तपाची आणि सेवाभावाची बातमी स्वर्गापर्यंत पोचली. देव, ऋषी आणि गंधर्व म्हणू लागले, ही कन्या स्वतःच्या हृदयाच्या सत्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी असा त्याग करते. महादेवांनी तिला नक्की पाहावं. महादेवांच्या ध्यानात तिचं रूप उभं राहिलं. कृश शरीर, पाने खाऊन जगणारा देह, पण तेजस्वी आत्मा. त्यांच्या ओठावर स्मित उमटलं. महादेवांनी साधुवेश धारण केला आणि तिच्या समोर आले. कन्ये, तू महादेवासाठी तप करतेस की या लोकांसाठी? पार्वती स्मित करून म्हणाली, या लोकांच्या हृदयात शिवभक्ती जागवणं हेच माझं तप आहे. ते शिव आहेत, सर्वांच्या कल्याणातच त्यांचा वास आहे. महादेव आपल्या वास्तविक रूपात प्रकट झाले. गंगेच्या जलप्रवाहात त्यांचं तेज झलकत होतं. पार्वती, तुझा त्याग आणि सेवा आणि निश्चय यामुळे माझं हृदय जिंकलंस. आता तू माझी अर्धांगिनी आहेस. त्या दिवशी घेतलेला उपवास आणि सेवा हेच पुढे हरतालिका व्रत म्हणून ओळखले जाऊ लागले. हरित म्हणजे हिरवी पाने, ज्यांनी ती अनेक दिवस जगली. अलिका म्हणजे सखी, ज्यांनी तिला या मार्गावर आणलं. आजही स्त्रिया या व्रताद्वारे पतीचं, परिवाराचं आणि समाजाचं कल्याण साधण्याची प्रार्थना करतात.